चला आपापलं फोन आडवं करा. तुम्हाला दाखवतो आज एक नवीन ब्लॉग. आम्ही सगळीजण चाललेलो पोरं टर्फला खेळायला. त्यात मी तेजा, रेण्या आणि सिद्ध्या आम्ही सगळी गावात निघालेलो. आणि पुढं सांगलीत बसल्यावर आम्हाला सगळी पोरं भेटलीत बघा. पशा आणि आकल्या तर इकडं पहिला आलेल्या पाणीच प्यायला बसला बघा. नंतर आम्ही आतमध्ये गेल्यावर आहे की नाही, पशा म्हणला सगळं अंगातलं वज्ज सगळी कापडं काढतो, म्हणजे खेळताना जरा हलकं लागते. मी म्हणलं भावानं खेळायला चालू करायचं काय लगेच. तर ही म्हणले तेवढं काय होत नाही भावा, जरा निवांत खेळू दे. मग म्हणलं खेळा तुमची करा काशी तसंच. मग काय खेळायला चालू केलीत की, आणि म्हणलं आता मॅच तर चालू करा लगेच. मग काय नाद्याबाद पद्धतीनं मॅच चालू केलीत. आणि आकला हार्ड हिटर बनूनच बसला होता लगेच. नंतर काय रणाबिना काढायला चालू, मॅच बेच एकदम जोरदार चालू झाली. नंतर आली बघा आमची बॉलिंग. आणि शिद्यानं काय परत्याला एक बॉल खेळायला दिलं नाही की. परत्याला जरा वाईट वाटलं, पण राहू दे म्हणलं. नंतर आकल्यानं परत्याला ओव्हर बी दिलं नाही. तेव्हा बी परत्याला जरा वाईट वाटलं, पण परत्या म्हणला राहू दे सोड. नंतर खेळबीळ संपला. रेहण्या म्हणला जरा बसून पाणी पिऊ दे भावा, पाणी बिनी पिलं की जरा पोटाला गार वाटते, बरं वाटते म्हणला. ठीक आहे म्हणलं, पे म्हणलं. आणि नंतर आले की सगळ्यांचे पैसे द्यायची बारी. आणि सगळ्यांनी केलीत की तोंडवरती एकदम नादाबाद वाटाल, तो काही विषयच नाही. नंतर सगळेजण गेलीत आपापल्या घरला आणि आम्ही चाललेलो आपापल्या घरला. त्यात ही परत्या, सिद्ध्या, रेण्या आणि त्याच्या माझ्या संघ होते. आम्ही सगळेजण चाललेलो इकडनं गावात. आणि ह्योच व्हिडिओ आहे की नाही आपण आपल्या यूट्यूबवर पण सोडला आहे, तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा. चला येतो आता.